ऊसाच्या वजनात काटामारी होत आहे, हे उघड सत्य आहे. तसेच काटामारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हे पाहून या काटामारीवर उत्तर म्हणून आणि काटामारी हा विषय मुळातून सोडवण्याच्या उद्देशानं आंदोलन अंकुशने शेतकरी वजन काट्याची उभारणी केली होती. शिरोळ भागातील साखर कारखान्याच्या वजन काट्यावर येणारे वजन व शेतकरी वजन काट्यावर येणारे वजन यामधील तफावत ही सरासरी 20 किलो ते 150 किलो या दरम्यानच स्थिर आहे आणि यावरूनच काटामारी रोखण्यात शेतकरी वजन काटा यशस्वी झाला आहे. ऊस हंगामाच्या 1 महिन्याच्या कालावधीत शेतकरी वजन काट्यावर 600च्या आसपास वाहनांची वजने झाली आहेत. त्यावर आधारित हे निकष आहेत. या काट्यावर भागातील गुरुदत्त, जवाहर दत्त, शरद, पंचगंगा दत्त इंडिया व कर्नाटकमधील व्यंकटेश्वरा या साखर कारखान्यांची वाहने वजन करून गेलेली आहेत. या शेतकरी वजन काट्यामुळे या भागातील काटामारीला चाप लागल्याचं स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या ऊसाची होणारी काटामारी रोखल्याने महाराष्ट्रातील हे पहिलंच उदाहरण आहे. महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भागात सुद्धा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मालकीचे वजन काटे उभारून काटमारी रोखावी असं आंदोलन अंकुशचे आव्हान आहे. या आपल्या साखर कारखान्यांच्या ह्या सगळ्या कारखानदारीमध्ये ऊसाच्या वजनात काटामारी होती. हा गेल्या 20-22 वर्षापासूनच आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये चर्चा होती. शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल नुकसान पण सोसावं लागत होतं. पण या काटामारीवरचं उत्तर आत्तापर्यंत कुठल्याही संघटनेनं शोधलेलं नव्हतं. पण आंदोलन अंकुशनं ज्यावेळी शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि काटामारीचा विषय हा मुळातून सोडवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काटा आपण उभा करावा आणि ह्या वजन काट्याच्या माध्यमातून या कारखानदारीच्या काटामारीवर कुठंतरी चाप लावावा या उद्देशानं आम्ही हा वजन काटा आमच्या शिरोळमध्ये उभा केलेला आहे. आणि या वजन काट्याचा फायदा आता गेल्या महिनाभरापासून आपल्या भागातला हंगाम सुरू आहे आणि आत्ता जवळपास 600 ते 700 वाहनं आपल्या वजन काट्यावर वजन झालेले आहे. शेतकरी संघटनांना किंवा शेतकऱ्यांच्या चळवळींना निवेदन आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा जर प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर उभा केला तर 100% काटामारीवरचं उत्तर निघू शकतं. हा आमच्या उदाहरणावरून हा सगळ्या शेतकऱ्यांनी घेण्याचा बोध आहे, लक्षात ठेवा. आणि काटामारी रोखणं हे शक्य आहे. प्रशासकीय पातळीवर ज्या पद्धतीनं सगळ्या सुधारणा सुरू आहेत, डिजिटल काटे करा, इलेक्ट्रॉनिक काटे करा, कारखान्यावर भरारी मारण्यासाठी काटामारी करतात, काही भरारी पथकं नेमा जिल्हाधिकाऱ्यांची, याच्यामधून काटामारी अजिबात रोखता येणार नाही, लक्षात ठेवा. जर काटामारी रोखायची असेल खरोखरच तर शेतकऱ्यांच्या मालकीचे असे त्रयस्थ काटे व्हायला पाहिजेत. त्याच अर्थी तुम्हाला 100% काटामारी ही रोखता येते. आता ह्या काट्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा झाला काय किंवा कारखानदारांची काटामारी खरोखर रोखल्या काय, तर याचं उत्तर जर बघायला गेलं तर 100% या कारखान्यांच्या काट्यामध्ये आता सध्या पारदर्शकता आलेली आहे आणि शेतकऱ्यांना या काट्याचा रिझल्ट अशा पद्धतीने मिळालेला आहे की गेल्या वर्षी ज्या वाहनाचं वजन 20 टनाच्या वर जात नव्हतं त्या सांगडींचं वजन सध्या 22 टन, 22.5 टन, कुठं कुठे 21 टन अशा पद्धतीनं वजनं या लागलेत. आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या ऊसाच्या वजनामध्ये 1-1.5 टनानं वाढच आहे. आणि त्याचबरोबर आत्ता जी वाहनांची वजनं आहेत इतर कारखान्यांच्या आमच्या भागातल्या आणि आमच्या काट्यावरच्या वजनांचं जर आपण तफावत बघितली तर ती 40-50 किलो 100 किलोच्या आसपास आहे. फक्त एकच काट्याचं वजन तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसले, तो म्हणजे कर्नाटकातला बेडक्याचा जो व्यंकटेश्वरा कारखाना आहे याच्यामध्ये मात्र 470 किलो ते 800 किलोच्या आसपास वजनामध्ये तफावत आलेली आहे. आणि ही 100% काटामारी आहे, लक्षात ठेवा. 50-100 किलोची जी तफावत आहे ही डिझेलची तफावत असेल किंवा कांड्या कुठंतरी पडत असतील म्हणून ही तफावत आहे, पण ही काटामारी नव्हे. पण 100-150 किलोच्या पुढं जर असेल तर ती 100% काटामारी धरणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये अजून आमच्या कारखान्यांना विनंती आहे की जो आता तुमच्यात 100-125 किलोचा जो फरक आहे आमच्या काट्यामधला आणि तुमच्या काट्यामधला वजनाचा फरक, तो पण अजून तुम्ही तंतोतंत करावा. कारण आम्ही आत्ताच्या आमच्या सगळ्या आकडेवारून असं स्पष्ट झालेलं आहे की ऊसाच्या रिकाम्या वाहनाचं जे वजन आहे ते आंदोलन अंकुशच्या काट्यावरचं आणि कारखान्याच्या काट्यावरचं अगदी सेम वजन येतं आहे. मग भरलेल्या वाहनाचं वजन का सेम येत नाही? कारखान्याने भरलेल्या वाहनाचं वजन करण्यासाठी वेगळा काटा आणि रिकाम्या वाहनाचं वजन करण्यासाठी वेगळा काटा ठेवल्यामुळं आणि रिकाम्या वाहनाचं वजन करणारा काटा हा चोख ठेवल्यामुळं ह्या दोन काट्यामध्ये डिफरन्स अजिबात नाही. याचा अर्थ कारखान्याने जे भरलेल्या वाहनाचं वजन करणारा काटा आहे तो अजून ॲक्युरेट करण्याची गरज आहे आणि हीच खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं समाधानकारक बाब आहे. आणखी एक विषय आमच्या काट्याच्या माध्यमातून समोर आलेला आहे. आमच्या भागातले जे कारखाने आहेत ते जवळपास 100, 120, 130 किलोमीटरवरून ऊस आणताना आता आमच्याकडे रेकॉर्ड आलेला आहे. इतक्या लांबून ऊस आणायची काय आवश्यकता नाही. आपल्या 20-30 किलोमीटरच्या एरियामध्येच कारखान्यांना पुरेसा ऊस आहे.
पण तरी या कारखानदारांचं वेगळं धोरण बघून हे खरं तर चुकीचं आहे. साखर आयुक्तांनी 50 किलोमीटरच्या वरच्या अंतराच्या शेतकऱ्यांना वेगळा दर द्यावा, त्याची तोडणी वाहतूक खर्च जेवढा आला आहे तेवढा लावावा असं सांगितलेलं आहे. आणि याच अनुषंगानं या कारखान्यांची आम्ही तोडणी वाहतूक खर्चामधली जी वाढ आहे ती कमी करण्यासाठी साखर आयुक्तांच्याकडे यांची तक्रार आम्ही नक्की करणार.